बी.एन. राव म्हणतात की घटनेचे जे प्रमुख शिल्पकार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण या देशातील काही हरामखोर मनोवादी लोक ज्यांचे धंदे या भारतीय संविधानाला बंद केले आहेत ते या संविधानाला बदलवण्याची भाषा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही बोलतात. अशा हरामखोरांना या गाण्यातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्वांनी कृपया हे गीत ऐकावं. त्या अगोदर 4 ओळी आपल्या बरोबर सादर करतोय. बातें ज़बां से बातें ज़बां से बातें ज़बां से वफा और ईमान की करो. इज्जत और कदर हमेशा किसी के ज्ञान की करो. कहना है कि बातें ज़बां से वफा और ईमान की करो, इज्जत और कद्र किसी के ज्ञान की करो. संविधान से मिला है तुम्हें हक, किसी भगवान से नहीं. पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो. पूजा ही करनी है तो अभी संविधान की करो. पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो. लेकिन आज कुछ लोग जो संविधान को बदलने की बातें करते हैं उनसे कहना है कि जो शुरू से गिरे हैं वो संभलने की बात करते हैं. कि जो शुरू से गिरे हैं वो संभलने की बात करते हैं और हमें हमारे घर से निकलने की बात करते हैं. अरे ये मनुवादी फटे नोट नहीं बदल सकते पाटिल, और ये घटना बदलने की बात करते हैं. बदलने की बात करते हैं. बघा, जेव्हा संविधान सभेची निर्मिती कशी झाली खूप प्रबोधन या गीतात आहे. पण मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. त्या 389 जागा होत्या आणि बाबासाहेब हे पश्चिम बंगालमधून जे जोगेंद्रनाथ मंडल निवडून आले होते त्यांच्या जागेवरून बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जागा मिळाली. आणि बाबासाहेबांना तत्कालीन काँग्रेसी म्हणत होते की आम्ही बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घेणार नाही. बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येण्यासाठी आम्ही सगळे दरवाजे लावले, खिडक्या लावल्या, त्याच्या कुंड्या सुद्धा लावल्या इथपर्यंत तत्कालीन लोक बोलले होते. पण बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जे लोक घेणार नव्हते त्यांनी बाबासाहेबांचं एक भाषण ऐकून त्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घेतलं. आणि एवढंच नाही तर सर्वात महत्वाची त्या संविधान सभेची कमिटी जिचं नाव मसुदा समिती, त्या समितीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष केलं. म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. तर ऐका, त्या समितीमध्ये 7 लोक होते. जरा लक्ष माझ्याकडे ठेवा. ए बाबा चायवाले, झालं चायवाल्यानं पूर्ण देश बर्बाद केला यार. तू माझं गाणं बर्बाद करू नको. हा ऐका, तर ते 7 मसुदा समितीतले 7 लोक कोण होते ते सुद्धा या गीतात आहे. आणि जो मनुवादी अनिल मिश्रा म्हणत होता की संविधानाचे प्रमुख शिल्पकार बी.एन. राव आहेत, त्याला सुद्धा उत्तर या गीतातून आहे. काय? अरे गांधी नेहरू प्रसादांची झाली धावा धाव.
अरे जे लोक बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घेण्यासाठी तयार नव्हते त्यांना चपराक बाबासाहेबांच्या एका भाषणाने दिले का? अरे गांधी नेहरू प्रसादांची झाली प्रसादांची झाली धावा धावा पियन रावांना नाही दिला गांधी नेहरू प्रसादांची झाली धावा धावा तत्कालीन इंग्रज बाबा त्या संविधान सभेतील लोकांना बोलले की तुमच्या भारतात फक्त एकच माणूस आहे जो तुमचं संविधान बनवू शकते आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही जा त्यांच्याकडे आणि त्यांना तुमच्या संविधान सभेमध्ये घ्या. तेच तुमच्या हिताचं संविधान लिहू शकतात. आणि म्हणून गांधी नेहरू प्रसादाची झाली धावा धावा बियन रावांना नाही दिला. नाही दिला भाव सात सदस्यात नाही ज्याचं नाव सांगाय ग सात सदस्यात नाही ज्याचं नाव स्वतः सांगतात बियन राव स्वतः सांगतात बियन राव खरे घटनाकार भीमराव. खरे घटनाकार भीमराव. दोन शेवटल्या संविधान सभेच्या भाषणात स्वतः भीमराव म्हणतात की घटनेचे प्रमुख शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. भीमराव हे घटना समितीचे प्रमुख सल्लागार होते. म्हणजे सल्ले देण्याचं काम भीमराव करत होते. भीमराव खूप सुंदर माणूस होता. मी भीमरावची खूप इज्जत करतो कारण कोई बताए ना बताए वो अपने आप करता था. जरा मेरे तरफ देखिए उमेश बागडे हीरो जरा माझ्याकडे पहा. हीरो जरी मी हीरो सारखा नाही पण हीरो पेक्षा कमी नाही. क्योंकि मेरी माँ कहती है मावशी मावशी लक्ष माझ्याकडे असू द्या. कारण माझी आई मला नेहमी सांगते ऐका लोग कहते हैं कि नाका हूँ काला हूँ मैं. जे आहे ते दिसते नाही का. लोग कहते हैं कि नाका हूँ काला हूँ मैं लेकिन मेरी माँ कहती है कि घर का उजाला हूँ मैं. म्हणून लक्ष माझ्याकडे ठेवा. माझं गाणं बरबाद होऊ नये. बियन रावची मी खूप इज्जत करतो. मी काही बियन रावचा विरोधक नाही. मी बियन रावची इज्जत का करतो कारण कोई बताए ना बताए वो अपने आप करता था. अपने आप करता था. नौजवान भाई हो जरा 4 लाईन सुने माझ्या माय बहिणी नवतरुण केसलवाड्याचे जे लोक आले आहेत आजूबाजूच्या गावचे जे सर्व लोक आहेत त्यांनी सर्वांनी का कि कोई बताए ना बताए वो अपने आप करता था. अपनी कौम की बदमाशी का पश्चाताप करता था. भीमराव कोई बताए ना बताए वो अपने आप करता था. अपनी कौम की बदमाशी का पश्चाताप करता था. मनोज राजा मैं भीमराव की बहुत इज्जत करता हूँ क्योंकि वो मेरे बाबा साहब के जूते साफ करता था. अरे गांधी नेहरू
प्रसादाची झाली धावा धावा बियन रावाला नाही दिला सात सदस्यात नाही ज्याचं नावा स्वतः सांगतात बियन राव स्वतः सांगतात बियन राव खरे घटनाकार भीमराव मिश्राला हा उमेश बोलतो कोणी पण येतो ऐरा गैरा आणि बोलून जातो संविधान बदल डालेंगे अमुक कर डालेंगे धमुक कर डालेंगे लेकिन मेरी चार लाइन सुनो मेरे नौजवान भाइयों उन मनुवादियों से कहना है उमेश कि जो देख रहे हो तुम वो ख्वाब कहां से लाओगे मनुवादियों संविधान बदलने का जो ख्वाब देख रहे हो तुम कि जो देख रहे हो तुम वो ख्वाब कहां से लाओगे और अंधेरे के लिए आफताब कहां से लाओगे मनुवादियों संविधान बदलने की बात करते हो लेकिन दूसरा संविधान लिखने के लिए 32 डिग्रियों वाला बाप कहां से लाओगे क्योंकि हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे या देशात गंगा नदी वाहते म्हणून तुम्ही सुरक्षित नाही अरे या देशात हिमालय पर्वत आहे म्हणून तुम्ही सुरक्षित नाही अरे या देशात माझ्या बाबासाहेबांचं संविधान लागू आहे म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत की नाही म्हणून या भारतीय संविधानासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्योंकि हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे इस देश का काल्पनिक विधान झुकता है संविधान के आगे राम मंदिर का फैसला जब कोर्ट में हुआ तब ये साबित हुआ कि साला भगवान भी झुकता है इस संविधान के आगे पहले करवाएगा सात सदस्याचे नाव बघा कमी न कसे आणले आहे मसुदा समिती 7 लोक होते डॉक्टर बाबासाहेब अध्यक्ष आणि त्यानंतर उरलेले 6 लोक या कळल्या पाहिजे होटी पी खेदान के मुंशी अल्लाह दिया डीपी खेतान के एन मुंशी अल्लाह दियायर टी कृष्णा माचारियन गोपाल यंगर सातवें सदस्य होते बीएन मित्र 7वें सदस्य होते बीएन मित्र साले साईडला सारे बाजीराव साले साईडला सारे बाजीराव मग तेव्हा म्हणतात बियनराव स्वतः सांगतात बियनराव स्वतः सांगतात बियनराव खरे घटनाकार भीमराव
सभापति अनिल कुमार मिश्रा से उमेश कह रहा है कि वो निशानी जरूर कोई पाप की होगी, वो निशानी जरूर कोई पाप की होगी। हाँ हाँ बांटने दो ना, तो कुछ फर्क नहीं पड़ने वाला, नहीं कुछ नहीं, कि वो निशानी जरूर कोई पाप की होगी। और जहर उगलने जहरीले मनवादी सांप की होगी। बाबा साहब के संविधान का विरोध करने वाली औलाद मनोज राजा, अरे ये एक बाप की नहीं 10 बाप की औलाद होगी। शशिकांत कापसे महाडवरून लिहितात, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भीमा पुढे प्रसादाने पसरले। स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भीमा पुढे पसरले प्रसादाने हात, शशिकांत जगाला हे ठाव, शशिकांत जगाला हे ठाव। स्वतः सांगतात वीरन रावा, स्वतः सांगतात वीरन रावा, अरे घटना कर